गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी उठले आता. पिल्लू अजून झोपली आहे. पिल्लूचे पप्पा पण झोपलेत, त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब नाही करत. कामं करून घेते, थोडं गरम पाणी करून, कॉफी वगैरे करून. मला झाली आहे सर्दी, त्यामुळं माझा घसा पण खराब झाला आहे. म्हणून मी थोडीशी माझ्यासाठी रव्याची पेस्ट तयार करून घेत होते. म्हणजे तो उपमाच असतो, पण पातळ उपमा असतो. सर्दी झाली की मम्मी मला हे करून देते घरी, त्यामुळं मम्मी पण इथं ट्राय केलं. पिल्लू बघा इथे उठून बसली आहे. मी बघितलं तिला तर कशी स्माईल देते छान अशी. मला जीभ दाखवते काढून मस्त क्यूटी. मग काय मम्मी तिला बाहेर काढलं आणि पप्पांच्या हवाले करून दिलं. पप्पा तिला डमरू वाजवायला शिकवत होते. तिला तर अजून काही येत नाही म्हणून पप्पाच वाजवत होते. बाहेर गेले वातावरण बघायला, तेवढ्यात आली मम्मी म्हणजे पिल्लूची आजी पिल्लूला भेटायला आली. आज बाळ आमचं 5 महिन्याचं झालं, त्यामुळं पिल्लूला भेटायला आली होती मम्मी. तिच्याबरोबर खेळ चालला होता. मम्मीला इतका आनंद होतो बाळाला भेटलं की. आणि बाळ पण आमच्याशी जास्त नाही बोलत, मम्मीशीच जास्त बोलतं. तिला तिची आजी फार आवडते. आईवडिलांपेक्षा पण आजीचं आणि तिचं नातंच वेगळं आहे. त्यामुळे ती तिच्याबरोबर खेळत बसली. तोवर म्हटलं आपण स्वयंपाक करून घ्यावा, म्हणून मी भाकरी भाजी करून घेतली तोवर आणि वरण भात केलं. आणि पिल्लूला पण हे करायचं होतं, आंघोळ वगैरे घालून घ्यायची होती. आणि तिचं पण 5 मंथ कंप्लीटचा मला फोटोज काढायचे होते. त्यामुळं मी साहिलला इथे टिपऱ्या आणायला लावल्या होत्या आणि तिला आम्ही असं तयार केलं होतं, लेहंगा वगैरे घातला होता. आणि ती काही थांबतच नव्हती, त्यामुळं तिचं जसं होईल तसं शूट केलं आम्ही. थोडं उभं राहून फोटोज वगैरे काढले. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.